पीएमपीएलचा तोटा 706 कोटींवर जाऊन पोहोचला आणि हा तोटा कमी करण्यासाठी पीएमपीएमएल भाडेवाढ करण्याच्या तयारीत आहे। मात्र पीएमपी प्रवासी संघानं या भाडेवाढीला तीव्र विरोध दर्शवलाय। कोस्टल रोडचं 95% काम पूर्ण झालं असून येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अंतिम टप्पा सेवेमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे। यात अनेक ठिकाणी आंतरबदल मार्गिका देण्यात आल्यानं प्रवाशांना वळसा न घालता इच्छित स्थळी पोहोचता येणार आहे। गरीब आणि मध्यमवर्गीयांना हक्काचं घर मिळावं यासाठी पीएम आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकारनं पहिल्या टप्प्यात 6 लाख घरं बांधण्यासाठी तत्वतः मान्यता दिली आहे। पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 5 वर्षात शहरांमध्ये 1 कोटी घरं उभी राहणार आहेत। मुंबई महानगर परिसरात परवडणाऱ्या घरांच्या विक्रीमध्ये गेल्या काही महिन्यात झालेली घट यामागे या घरांच्या वाढलेल्या किमती हे एक कारण आहे। मुंबई महानगरातील घरांच्या किमतींमध्ये गेल्या 5 वर्षात तब्बल 55% वाढ झाली आहे। मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या जुन्या कर्नाक पुलाचं बांधकाम सुरू असून हा पूल जून 2025 पर्यंत सुरू होणार आहे। 5 जून 2025 पर्यंत कर्नाक पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं उद्दिष्ट मुंबई महानगरपालिका प्रशासनानं ठेवलं आहे। नाताळच्या सुट्ट्यांच्या कालावधीतील गर्दी आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनानं अतिरिक्त रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई ते करमळी आणि कोचुवेली ते पुणे ते करमळी दरम्यान 48 विशेष रेल्वेगाड्या धावतील। सीएसएमटी ते करमळी आणि सीएसएमटी ते दैनंदिन विशेष 34 रेल्वेगाड्या धावतील। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं 25 डिसेंबर म्हणजेच क्रिसमसच्या दिवशी एमपीएससीचा पेपर ठेवण्यात आलेला आहे। यामुळे विद्यार्थी वर्गातून विरोधाचा सूर पाहायला मिळतोय। नवीन वर्षात लाडक्या बहिणींसाठी सरकारनं भाऊबीजेच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे आणि त्यामुळे दिवाळीची सलग 3 दिवस सुट्टी मिळणार आहे। नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर कमी झालाय। मागील महिन्यात किरकोळ महागाई दर 5.48% आलाय तर ऑक्टोबरमध्ये 14 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर महागाई पोहोचली होती। मुंबई पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम ही प्रवासी आरक्षण प्रणाली पीएनआर कॉम्प्रेशनसाठी शनिवारी रात्री 11:45 रविवारी पहाटे 4:44 बंद असेल। या कालावधीमध्ये पीआरएस सेवा, कोचिंग रिफंड सेवा उपलब्ध होणार नाही। व्हॉट्सअपची मूळ कंपनी मेटा एक नवीन फीचर आणि सुविधा देण्याच्या प्रयत्नात असते। व्हॉट्सअपवर येणाऱ्या मेसेजेसचे आता आपोआप भाषांतर होणार आहे। या नव्या सुविधेची चाचणी करण्यात येत असून ते सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याची कंपनीची योजना आहे। ठाण्यामध्ये पाणीपुरवठा आज बंद ठेवण्यात येणार आहे। स्टेम प्राधिकरणाकडून जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे आणि त्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे। मुंबईत पुन्हा एकदा रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त झालेलं पाहायला मिळणार आहे। सध्या सुरू असलेली कारवाई पुढे देखील कायम ठेवावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले। पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहरातील हवा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन प्रकल्पाची सुरुवात केली आहे। या अंतर्गत अत्यंत प्रदूषण करणारे उद्योग बंद केले जाणार आहेत। रिंग रोडच्या भूसंपादनासाठी एमएसआरडीसीकडे 500 कोटींचा निधी देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली आहे। पुणे रिंग रोडच्या प्रलंबित भूसंपादनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली। ठाणेकरांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेनं विविध माध्यमातून शहरात 1730हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत। मात्र आता कॅमेऱ्यांची निगा आणि देखभाल करणं पालिकेला शक्य नसल्यानं मार्च महिन्यात 300 कॅमेरे बंद पडलेत। वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून ई चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते, पण ही कारवाई होऊन देखील चालक मालक दंडाची रक्कम भरत नाहीत आणि त्यामुळे आता पोलिसांनी आणखी कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय। बेस्टमध्ये भाडेतत्वावर बस घेणं बंद करा याबाबत 16 डिसेंबरपासून ठोस निर्णय घ्या, अन्यथा शिवसेनेच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात येईल असा इशारा बेस्ट कामगार सेनेकडून देण्यात आलाय। सायन रेल्वे पूल पाडून नवा पूल उभारण्याचं काम सुरू आहे आणि या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याची उंची पुलाशी सुसंगत करण्यात येणार आहे। नरेश माने चौक इथून येणारी वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करून ती अन्य मार्गाने वळवण्यात आलेली आहे। 5.5 महिन्यांसाठी ही तात्पुरती वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या पार्किंग धोरणाची मुदत मार्च 2022ला संपली आहे। नवीन धोरण राज्य शासनाच्या मंजुरी अभावी रखडले आणि त्यामुळेच पार्किंगच्या जागा निश्चितीबरोबर मुंबईतील पार्किंगच्या नियोजनालाच खीळ बसल्याचं आता स्पष्ट झालंय। खाद्यतेलाच्या भावामध्ये तेजी कायम आहे। सामान्य नागरिकांना भाजीच्या फोडणीला महागाईची झळ बसते। मागील काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। हे विधेयक पुढील आठवड्यात संसदेमध्ये मांडलं जाऊ शकतं। सरकारला या विधेयकावर एकमत घडवायचं आहे आणि त्यामुळे हे विधेयक संसदेकडून संयुक्त संसदीय समितीकडे चर्चेसाठी पाठवलं जाईल। विधेयक मंजूर झाल्यास 2029 पर्यंत एक राष्ट्र एक निवडणूक लागू होणार आहे।
गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेचा विषय ठरलेल्या एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. काही दिवसांपूर्वीच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने वन नेशन वन इलेक्शन संदर्भातील अहवाल तयार केला होता. या अहवालात एक देश एक निवडणूक विधेयकाच्या बाजूने शिफारस करण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या हिवाळी अधिवेशनात एक देश एक निवडणूक विधेयक संसदेत सादर केलं जाईल अशी चर्चा होती. त्यानुसार आता केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. एक देश एक निवडणूक ही कितपत निवडणूक आयोग आणि देशातली यंत्रणा ही पूर्ण करू शकेल याच्याबद्दल शंका आहे. हे विधेयक याच अधिवेशनात मांडण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केल्याची माहिती मिळते. त्यामुळे आता एनडीए सरकार एक देश एक निवडणूक विधेयक संसदेत कधी मांडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. गेल्या काही दिवसात राज्यात सुरू असलेल्या या राजकीय घडामोडी पाहता राज्यात भाजपकडून ऑपरेशन लोटस तर राबवलं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावेळी केंद्रातील सरकारचा खुंटा बळकट करण्यासाठी भाजपकडून ही खेळी खेळली जात असून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या खासदारांवर भाजपची नजर असल्याचं बोललं जात आहे. गेल्या 2 दिवसात दिल्लीत घडलेल्या या घडामोडी वेगवेगळ्या असल्या तरी ही भविष्यातील एक राजकीय भूकंपाची नांदी तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जाते. कारण बुधवारी रात्री शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. त्यानंतर अमित शहांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यात खलबत झाली. तर इकडे उद्धव ठाकरेंचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. या 3 वेगवेगळ्या घडामोडी पाहता भाजपकडून शरद पवार आणि ठाकरेंच्या पक्षातील खासदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न तर केला जात नाहीये ना अशी राजकीय वर्तुळात चर्चा. एवढा महाराष्ट्रात बहुमत मिळाल्यानंतरही जर कुणाची भूक संपली नसेल तर ते काही करू शकतात. अमित शहांच्या भेटीदरम्यान बजरंग सोनवणेंनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे पहिल्यांदाच निवडून आलेल्या बजरंग सोनवणे यांना भेटीसाठी अमित शहा यांनी वेळ दिला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवलं जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. अधिकाधिक खासदारांना गळाला लावून भक्कम संख्याबळ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपचा असणार आहे. दिल्लीतील भेटीगाठींवरून या चर्चेला आता उधाण आलं. भाजप ऑपरेशन लोटस राबवणार असल्याची जोरदार चर्चा. कारण केंद्रातील मोदी सरकारला नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंच्या कुबड्यांचा आधार आहे. भलेही हे दोन्ही एनडीएतील घटक पक्ष असले तरी नितीश कुमारांवर भाजप विसंबून राहू इच्छित नाही. सध्या केंद्रात एनडीएकडे 293 खासदारांचं संख्याबळ आहे. त्यापैकी भाजपचे 240 खासदार, चंद्रबाबूंच्या पक्षाचे 16 खासदार, नितीश कुमारांच्या जेडीयूचे 12 खासदार, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 7 तर अजित पवारांच्या एनसीपीचा 1 खासदार. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याकडे खासदारांची संख्या बऱ्यापैकी आहे. या दोन्ही नेत्यांवर मोदी सरकारचं अस्तित्व अवलंबून आहे. पण उद्धव ठाकरेंचे 9 आणि शरद पवारांच्या 8 खासदारांना सोबत घेतल्यास भाजपचं संख्याबळ 257 वर जाणार आहे. तर इकडे सध्याच्या महायुतीचा विचार करता शिंदेचे 7 आणि अजित पवारांचा 1 मिळून भाजपचं संख्याबळ 248 वर पोहोचलं. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या खासदारांना सोबत घेणं भाजपसाठी नक्कीच फायदेशीर आहे. आणि याच पार्श्वभूमीवर भाजपकडून ऑपरेशन लोटस चालवलं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.